मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या प्रकरणी आग्रही आहेत, तर शिंदे सेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे। पण आता या निर्णयात एक सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकदम निर्णय लादल्यास त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो। ऑटो टॅक्सी संघटनांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत, त्यामुळे या निर्णयाला ढील दिली जाऊ शकते। आज मंत्री प्रताप सरनाईकांची मुंबईत परिवहन आयुक्तांसोबत 10:30 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे। या बैठकीत 59 RTOचे सर्व प्रमुख उपस्थित असतील। या बैठकीला संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील की नाही हे समोर आलेले नाही, पण या बैठकीनंतर मराठी सक्तीविषयी सरकारचे धोरण समोर येईल। 2 टप्प्यात मराठी सक्तीचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे। ऑटो आणि टॅक्सी चालकांना येत्या 15 ऑगस्टपर्यंत संधी दिली जाणार आहे। मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांसाठी सरकार मराठीचा क्लास घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे व त्याचबरोबर विविध शाळा, कार्यालय, प्रशिक्षण शिबिर केंद्रात मराठी शिकवली जाणार आहे। त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना दिलासा मिळणार आहे। ऑटो आणि टॅक्सी चालकांचा येत्या 15 ऑगस्टपर्यंत परवाना अथवा परमिट रद्द होणार नसल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। ऑटो टॅक्सी चालकांकरिता मराठी भाषेचा क्लास घेण्यात येणार आहे। सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे। मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिने दिले जाणार आहेत। यासाठी 2 पानी पुस्तकही सरकारकडून प्रकाशन होणार आहे। या पुस्तकात चित्रांचा वापर करून मराठी शिकण्यावर भर देण्यात येणार आहे। अनेक साहित्यिक, प्राध्यापक, मराठीचे जाणकार हे टॅक्सी चालकांना मराठीचे धडे देणार आहेत। मराठी भाषेचा इतिहासही समजावून सांगणार आहेत। तर अशा प्रकारे मुंबईत व्यवसाय करायचा आहे तर मराठी भाषा अवगत असायलाच पाहिजे, यावर प्रताप सरनाईक ठाम आहे। त्यामुळे या निर्णयावरून सरकारने कोणतेही घुमजाव केले नाही, तर ऑटो टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिन्यांची संधी देणार असल्याचे समोर येत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।